सोशल मीडियावर व्हायरल सरपंच निर्मला नवले यांचा शिरूर पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाला। इतकी प्रसिद्धी असूनही त्यांचा पराभव कसा झाला असाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे। याच बाबतीतचं आजचं विश्लेषण आहे। नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी युवराज्य न्यूज लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, इंस्टाग्रामवर सतत व्हायरल रील्स आणि राज्यभर ओळख, पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात मात्र मोठा धक्का। नेमका विषय काय आहे जाणून घेऊया। शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या निर्मला शुभम नवले यांना कोण नाही ओळखत। पंचायत समितीच्या निवडणुकीदरम्यान यांचा पराभव झालाय आणि भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी विजय मिळवला। निर्मला नवले यांचा तब्बल 300 मतांनी पराभव केला आहे भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी। मग प्रश्न असा आहे की सोशल मीडिया लोकप्रियता आणि प्रत्यक्ष मतपेटीचा कौल यात एवढा फरक का? हेच आजच्या या विश्लेषणामध्ये पाहूया। सोशल मीडियावर व्हायरल असलेली सरपंच, स्टाईल, वक्तव्य, गाड्या आणि कामामुळे कायम चर्चेत असलेली निर्मला नवले मात्र पंचायत समिती निवडणुकीत त्यांची जादू चाललेली नाही। शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील माजी सरपंच निर्मला शुभम नवले या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पंचायत समितीच्या निवडणुकीला उभ्या होत्या। समोर भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे होत्या। निवडणुका झाल्या आणि त्यानंतर महत्त्वाची बाब ज्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात, मतदार असो किंवा उमेदवार, ते म्हणजे निकाल। तर निकालामध्ये असं जाहीर झालं की मनीषा पाचंगे यांना 6,893 मते तर निर्मला शुभम नवले यांना 6,594 मते मिळाली। अवघ्या 300 मतांनी निर्मला नवले यांचा पराभव झाला आणि मनीषा पाचंगे या विजयी ठरल्या। निर्मला नवले सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत। इंस्टाग्रामवर त्यांचे जवळपास 5.5 लाख फॉलोअर्स आहेत। त्यांचे अनेक रील्स आणि व्हिडिओ लाखोंच्या व्ह्यूजसह व्हायरल झालेले आहेत। थोडक्यात त्यांची व्हायरल होण्याची पार्श्वभूमी काय आहे हे पाहूया। काही वर्षांपूर्वी निर्मला नवले या तेव्हा चर्चेत होत्या जेव्हा त्यांच्या पती शुभम नवले यांनी वाढदिवसानिमित्त त्यांना रेंज रोवर गाडी भेट दिली। 3 कोटी रुपयांची ही गाडी आणि त्या क्षणाचा रील व्हिडिओ, हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला। यानंतर एका रात्रीत निर्मला नवले राज्यभर प्रसिद्ध झाल्या। फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली। महिंद्रा VC सारखी दुसरी गाडी घेतल्यानंतरही त्यांनी त्याचे अपडेट्स आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरती शेअर केले। निर्मला नवले या केवळ सोशल मीडिया स्टार नाही तर त्या कारेगावच्या बिनविरोध निवडून आलेल्या सरपंचही होत्या। कारेगाव ही औद्योगिक वसाहतीसाठी ओळखली जाणारी ग्रामपंचायत आहे। कोट्यावधींचा कर जमा होणारी ही ग्रामपंचायत चालवणं हे सोपं नाही। तरीही त्यांनी ही जोखीम उचललीच आणि सरपंच म्हणून त्यांनी अनेक विकास कामे केली। त्यापैकी काही कामांचा आपण आढावा घेऊया। जसं की जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना त्यांनी राबवली। गावात सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरेही बसवले। कंपन्यांच्या CSR फंडांतून विविध विकास कामे त्यांनी केली। यामुळे अल्पावधीतच त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली। त्यांचं शिक्षण आणि राजकीय प्रवासाचा थोडक्यात आढावा घेऊया। निर्मला नवले हे IT इंजिनियर आहेत। वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी त्या सरपंच झाल्या। माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांनी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती। त्यामध्ये महिला सक्षमीकरण, महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व या विषयावर त्या सातत्याने बोलत असतात। इतकी लोकप्रियता असूनही मतदारांनी त्यांना का नाकारलं हे अनेकांसाठी आश्चर्यकारक आहे। यातून एकच धडा मिळतो, सोशल मीडिया वेगळा आणि प्रत्यक्ष मतदान वेगळं असतं। रील आणि रिअल यामध्ये खूप मोठा फरक असतो। लाईक्स, कॉमेंट्स, फॉलोअर्स हे मतांमध्ये रूपांतरित होतीलच असं शक्य नाही। स्थानिक पातळीवरील संघटन, कार्यकर्ते, समीकरण आणि राजकीय रणनीती या सगळ्याचा निवडणुकीत मोठा प्रभाव असतो। ही बाब आपल्यालाच नव्हे तर सर्वांनाच लक्षात घ्यायला हवी। सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असूनही निर्मला नवले यांचा हा पराभव राजकारणातल्याच नव्हे तर सर्वसामान्य माणसाला तसेच अनेकांना विचार करायला लावणारा आहे। यावर तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमचं मत काय आहे? निर्मला नवले यांचा पराभव होण्यामागचं मुख्य कारण काय असावं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच अपडेट्ससाठी आणि नवनवीन माहितीसाठी पाहत रहा युवराज्य न्यूज लाईव्ह। धन्यवाद।